टेम्पोचा नंबर MH11 AR2141. मला सांगा, यांना ओळखता का तुम्ही? सरंजामे ना, ओळखतो ना. होय. इथून डाव्या बाजूला जा, समोरच त्यांचं घर आहे, सरंजामी निवास. तिथेच राहतात त्या. सरंजामे निवास. माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, मी दारू नाही प्यालो. शपथ घेतो. वास येतोय दारूचा. चल निघितून की पोलिसांना बोलव. पोलीस 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 नको पोलीस. गेला का तो? हो गेला. आता नाही यायचा तो. पुन्हा आला तर बघायलाच पाहिजे ह्याच्याकडे. कोणाशी बोलत होतीस फोनवर? बाबा, प्रयागचा फोन होता. मग मी आल्यानंतर फोन कट का केलास? अजूनही तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? आणि फोन मी नाही, प्रयागने कट केला होता. माझी सून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हो. पण तू सांग ना, तू का फोन केलास? ते मी तुला प्रत्यक्ष भेटून सांगते. काय ग, तू कुठे जातेस? नेहा आणि प्रयाग बरोबर तूही जातीस की काय? काहीतरीच काय, अनुकडे चालले बोलावणं करायला. बाकीच्या मैत्रिणींना फोन केलेस आणि अनुराधा वहिनींकडे स्वतः का जातीयस? माझी सून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्या निमित्ताने भेट होईल ना. नेहा, हा? प्रयाग बरोबर पहिल्यांदा बाहेर जातेस ना? हो. मग असा जबरदस्तीने निघाल्यासारखा चेहरा का केलास? बाबा, मला भीती वाटते. प्रयागला यातलं काहीच माहित नाहीये आणि राजीवने त्रास दिला तर? राजीवची काय हिम्मत! तसा विचार जरी त्यांनी केला ना तर गोळी घालीन त्याला मी. त्याला फोनच करतो. अहो, तुम्ही कशाला डोक्यात राग घालून घेताय? या नेहाने केलेला मूर्खपणा निस्तरावा लागतोय. काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे, नेहाला तयार व्हायला वेळ लागतो ना, म्हणून जरा रागावले होते ते. अहो, तिला कशाला ओरडताय? नाही म्हणजे आता अशी वाट बघायची सवय करावी लागणार ना मला. निघूया ना? नेहा, जपून जा हं? आणि काही काळजी करू नका. आता तिची जबाबदारी माझी. आणि रात्री उशीर झाला तरी काळजी करू नका, घरापर्यंत सोडेन मी तिला. निघूया? येतो. किती छान दिसतोय नाही जोडा?
कोणाची दृष्ट नको बाई लागायला. दृष्ट लावणाऱ्याचे डोळे फोडून टाकेन मी. उत्तमराव मोहिते बोलतोय. राजीव आहे का? कुठे गेलाय? पण बरं झालं जान्हवी, एंगेजमेंटला बोलवण्याच्या निमित्तानं घरी तरी आलीस. काल फोनवर नीट काही सांगितलं नाहीस, मी जरा गोंधळलेच होते. पण आता मला कळलं तुला मला नेहाचं लग्न ठरल्याचं सरप्राईज द्यायचं होतं, हो ना? सरप्राईज. तुमची ओळख नसेल ना? ही अस्मिता, माझी सून. ही डिटेक्टिव्ह आहे, किती साधी आहे. मला मदत करेल नाही? जान्हवी, अगं कुठे हरवलीस तू? अस्मिता तुला काहीतरी विचारतेय. काय? मावशी चहा घेणार की कॉफी, काय आणू? खरं तर काही नकोय मला. अहो असं कसं? मी एक काम करते, कोकम सरबत आणते तुमच्यासाठी. बाहेर ऊनही खूप आहे ना. बर आलेच. बर. अगं तू घे ना, काही घेतलंच नाहीस. नाही ग. एक मिनिट हा. हे अस्मिता घरातल्या घरात काय मेसेज पाठवते? जान्हवी, मी आलेच हा. तू बस, आलेच. काय ग अस्मिता, काय झालं? कोकम इसेन्स मिळत नाहीये का तुला? नाही आई, जान्हवी मावशी जरा टेन्शन मध्ये नाही वाटल्या तुम्हाला? मला वाटतं आपण त्यांना बोलतं करायला हवं. काय बोलतेस तू हे? मुलीच्या एंगेजमेंटचं आमंत्रण करायला आली ती. तुला काही सगळीकडे केसच दिसते का? नाही तसं नाही आई, पण त्यांच्या चेहऱ्यावर जरा धास्ती जाणवते मला. हा, आता मुलीचं लग्न म्हटल्यावर टेन्शन येणारच ना. तुझ्या आईला आलं नव्हतं का टेन्शन? अर्थात नसेलच आलं, कारण सगळ्यांनाच काही आमच्यासारखं काहीही चालून घेणारं सासर मिळतच असं नाही. तेव्हा तू काही बाई विचार करू नकोस, कळलं? आणि तिला काही विचारूही नकोस. मी नाही. असं काय वागतोय राजीव? नेहा नेहा तू काळजी करू नको, पण हे बघ, प्रयागला काही कळू देऊ नको. हा हा. मी तुझ्याशी नंतर बोलते हा फोनवर. काय झालं? नेहाचा फोन होता का? असं का करतेस तू? का टाळतेस मला? काय ग? हा? कोणाचा मेसेज आहे? मैत्रिणीचा.
मी जरा फ्रेश होऊन आले. का मला फोन करून त्रास देतोयस राजीव? का माझा पाठलाग करतोयस? हे बघ, माझं प्रयागशी लग्न ठरलंय. प्लीज प्लीज मला विसरून जा. हे बघ, त्याला जर कळलं ना तर अनर्थ होईल रे. मावशी बर्फी घेतली नाही तुम्ही? घ्या ना. नाही अगं नको. अस्मिता, जान्हवीला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बस ना, इथे राहते ते. बोला ना, काय बोलायचंय? उद्या ना नेहाचा नेहा म्हणजे माझी मुलगी. नेहा आणि प्रयागचं साखरपुडा आहे. पण ना मला काळजी वाटते की तो नीट पार पाडेल ना. म्हणजे राजीव काही विघ्न तर आणणार नाही ना त्याच्यात? राजीव आमच्या यांच्या कंपनीत कामाला आहे. स्मार्ट आहे. त्यांनी माझ्या नेहाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि ही भोळी आंधळी झाली त्याच्या प्रेमात. हे वयच असं असतं. आपणच लक्ष ठेवावं लागतं. पण हे सगळं तुम्हाला कधी कळलं? हे मॉर्निंग वॉकला गेले होते ना एकदा, तेव्हा 2 गुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर. तेव्हा या राजीवने त्यांना वाचवलं होतं. म्हणजे त्याच्यावर खुश होऊन हे जेव्हा त्याला बक्षीस द्यायला लागले ना, तेव्हा मग नेहाने ते संधी साधून तिचं प्रेम व्यक्त केलं. पण अहो याने विरोध केला, कारण कुठल्याच बाबतीत लायक नव्हता तो नेहासाठी. म्हणजे हे कशावरून बोलताय तुम्ही? कारण नेहाने जर आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर तिला किंवा राजीवला आमच्या प्रॉपर्टीतलं काहीही मिळणार नाही. हे जेव्हा कळलं ना राजीवला, तेव्हा त्याने माघार घेतली आणि तेव्हा तिचे डोळे उघडले. म्हणून मग आम्ही सांगू त्या मुलाबरोबर लग्न करायला ती तयार झाली. तेव्हा मग या प्रयागचं स्थळ सांगून आलं. सगळं ठरलं, दोघांनी पसंती केली आणि उद्या एंगेजमेंट आहे त्यांची. मग अडचण काय? आता नेहा प्रयाग बरोबरच आहे, पण हा राजीव तिला सारखे मेसेज करतोय, फोन करतोय, त्रास देतोय. हे कसं कळलं तुम्हाला? मगाशी नेहाचाच फोन आला होता. हे सगळं प्रयागला कळलं तर याची तिला धास्ती वाटते. नेहा, हे बघ, तू मला अशी टाळू शकत नाहीस. तुला माझ्याशी बोलावं लागेल, मला भेटावं लागेल, प्लीज. नाहीतर मी... राजीव प्लीज प्लीज मला फोन नको करूस. हे प्रयागला कळलं तर काय होईल? कोण एवढं सारखं सारखं फोन करते तुला नेहा? अगं, फोन का बंद केलास? मैत्रिणी नाही ते प्रश्न विचारून त्रास देत होत्या. अगं साहजिक आहे, त्या त्रास देणारच. त्यात पण गंमत असते ना. प्रयाग, आपण निघूया. आई बाबा वाट पाहत असतील. एवढ्यात कंटाळलीस मला?
मला तर इथून जावंसच वाटत नाहीये. एनिवेज, चल निघूया. राजीव, काय झालं रे? मावशी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्याच्या साखरपुड्याच्या फंक्शनची तयारी करा आणि नेहाला धीर द्या. त्या राजीवकडे मी आणि माझे सहकारी पाहतो. आणि हो, राजीवचा एक फोटो आणि त्याचा ऍड्रेस सुद्धा द्या मला. खरं तर तू डिटेक्टिव्ह आहेस हे अनुकडून समजलं ना, म्हणूनच मी इथे प्रत्यक्ष आले. मी त्याचा फोटो आणि पत्ता सुद्धा आणलाय बरोबर. मला खूप काळजी वाटते ग. राजीव एंगेजमेंटच्या वेळी येऊन काही तमाशा नाही ना करणार? असं का करेल तो? आपण अजिबात असं काही होऊ द्यायचं नाही. अस्मिता, उद्या तू माझ्याबरोबर एंगेजमेंटला चल. हं? हो, खरंच अस्मिता, येशील तू उद्या? खरंच आहे. आणि अगदी गरज लागली तर माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन ये. नेहा जर खरंच राजीवचं खरं रूप ओळखून या लग्नाला तयार झाली असेल तर राजीवला या लग्नात अडथळा नाही आणू देणार मी. तुम्ही नका काळजी करू. थँक्यू अस्मिता. खरं तर तू असं केलंस ना तर मी तुझ्यासाठी काय करू आणि काय नको असं होईल मला. माझ्या मुलीचं सगळं नीट होऊ दे ग. अनु, आता सगळी भिस्त तुझ्या सोनेवर आहे. हा, तू अजिबात काळजी करू नको. अस्मिता सगळं व्यवस्थित करेल. बरं, येऊ मी आता? हो. राजीवचं प्रेम नेहावर होतं की नेहाच्या संपत्तीवर? जान्हवीला तू मदत करणार आहेस ना? नाही, मी शब्द दिलाय तिला. माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे ती. तुला मदत करायलाच लागेल. हो आई, पण मला जरा विचार करावा लागेल. आता कसला विचार करतेयस? जान्हवीला प्रॉमिस केलंयस ना तू? हो, पण त्या राजीव विरुद्ध कुठलीही स्टेप घेण्यापूर्वी मला एकदा नेहाशी बोलावं लागेल. नेहा, शांत हो. हा, रडू नको, शांत हो. कशी शांत राहू आई? तो राजीव माझ्या आयुष्याचा सत्यानाश करायला निघालाय. तो काही ऐकतच नव्हता. नेहा, मला सांग, तुला राजीव SMS करत होता, फोन करत होता, याचा प्रयागला संशय तर आला नसेल ना? मी नाही येऊ दिला तू, पण मला सतत सावध राहावं लागत होतं आई. एकदा मी फ्रेशरूम मध्ये जायचं कारण सांगून लांब गेले.
नंतर मी फोनच बंद करून टाकला. आई आई मला वाटतं ना त्याचा कोणीतरी माणूस आमच्या पाळतीवर होता. कोण असेल तो? आणि तू तिथे नसताना प्रयागला त्यांनी काही सांगितलं असेल तर? घाबरू नकोस, तो राजीवचा माणूस नव्हता. आपल्याच कंपनीतला विश्वासू माणूस होता, दिलीप. मीच पाठवलं होतं त्याला. तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं? केवढी घाबरली नेहा. हे बघ, आधी काही ठरलं नव्हतं. प्रयाग बरोबर जायला नेहा घाबरली होती, म्हणून आयत्या वेळेला सुचलं ते मी केलं. आई आई उद्या राजीव काही करणार नाही ना? हे बघ, तू घाबरू नकोस अजिबात. तुला माहितीये अनुची सून अस्मिता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि ती आपल्याला नक्की मदत करेल. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हो. जानवी, मला न विचारता तू ठरवलंस हे? आता हे बघा, तुम्हाला सुचलं ते तुम्ही केलंत ना, मग मला सुचलं ते मी केलंय. हॅलो. हॅलो, अस्मिता बोलते. मला जरा नेहाशी बोलायचं होतं. तिला फोन देता? हो, एक मिनिट. हा, अस्मिताला तुझ्याशी बोलायचंय. स्पीकर ऑन कर. हॅलो. हॅलो नेहा, अस्मिता बोलतेय. मला वाटतं जान्हवी मावशीने तुला सांगितलं असेलच. मी हो, माहितीये. पण माझ्याशी काय बोलायचंय? हे बघ नेहा, जरा स्पष्टच विचारते. तू या लग्नासाठी खरंच अगदी मनापासून तयार आहेस? ऑफकोर्स. राजीवचं माझ्यावर खरं प्रेम नव्हतं, माझ्यामुळे मिळणाऱ्या प्रॉपर्टीवर होतं हे कळलंय मला. अगं पण मग हे कळलंय तर आता का घाबरतेस त्याला? हे बघा, प्रयागशी माझं लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. त्याचा उगाच गैरसमज व्हायला नको. आणि राजीवकडे माझी लव्ह लेटर्स आणि माझे फोटोही. हे तू आत्ता सांगतेस? नेहा, एवढी कशी का वाहवत गेलीस तू? आई, मी राजीवच्या प्रेमात वेडी झाले होते ग, पण आम्ही कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाहीये. अस्मिता, नेहाची पत्र आणि फोटो याचा राजीवने गैरवापर केला तर? तसं झालं तर? अहो, तुम्ही कशाला रागवताय? अस्मिता मदत करणार आहे ना आपल्याला. जान्हवी मावशी, हॅलो हॅलो. ऐका प्लीज, काकांना जरा शांत राहायला सांगा. हे बघा, रागाच्या भरात जर काही झालं तर उगाच परिस्थिती आणखीन चिघळेल. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी हे सगळं हँडल करेन. नेहा, हे बघ, तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी मी तुझ्या सोबत असेन. ओके ओके, थँक्यू. ही अस्मिता काय मदत करणार आपल्याला? लातो के भूत भातू से नहीं मानते. आता मलाच काहीतरी करायला हवं. हॅलो सिड, मी तुला राजीवचा फोटो आणि पत्ता पाठवलाय आता. लगेच कामाला लागा. उद्या सकाळीच त्याच्या घरी जा, त्याला व्यवस्थित समजवा. आणि जर नाहीच ऐकलं तर दमात घ्या, मग माझ्याकडे घेऊन या त्याला. ओके. आधी प्रेमाने बोलूया, आणि जर का तशीच वेळ आली तर मग
कोण? काकू, मी राजीवचा मित्र. माझ्या काकांना राजीवला भेटायचं होतं म्हणून त्यांना मी इथे घेऊन आलोय. हा. नमस्कार. या. काकू, राजीव कुठे आहे? अरे बाबा, रात्रभर जागा होता, आता झोपलाय. सकाळी सकाळी उठव जा. हे बाई त्याची रूम आहे. राजीव हा गेला कुठे? अजून उठला नाही का राजीव? एवढी गाढ झोप लागली त्याला? ए बाळा, राजीव, राजीव, ए सोन्या. काकू, हो इथे कोणीच नाहीये. हा राजीव, काकू. राजीव, ए कुठे गेला हा? हो पण काकू, राजीव घरी नसताना तो आहे असं का सांगितलं? अरे मला दिसत नाही रे बाळा. सॉरी काकू, मला माहित नव्हतं. बरं, तो तुम्हाला न सांगता गेला का? सांगितलं असतं तर तुला पाठवलं असतं का रे या रूम मध्ये मी? बरं, तो कुठे गेला असेल किंवा कुठे जाण्याची शक्यता आहे याचा काही अंदाज आहे तुम्हाला? बरं ठीक आहे, मी फोन लावतो त्याला. फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. बरं, त्याचं काही बिनसलं होतं? पोरीनं, नेहानं फसवलं रे माझ्या पोराला. आधी मारे प्रेमाला होकार दिला आणि बाप प्रॉपर्टी देत नाही म्हटल्यानंतर माघार घेतली. हे राजीवनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला? राजीव स्नेहाचा साखरपुडा आहे ना? मग तो तिथे तर गेला नसेल? असं कसं जाईल? शपथ घातली मी माझी त्याला. पण मग तुम्हाला न सांगता का गेला? तुला अंधुकसा आठवत आहे? सकाळी झोपेत असताना दाराची बेल वाजली खरी. कोणीतरी आलं होतं. तू मित्र आहेस ना रे बाळा त्याचा? मला मदत करशील? कर रे राजा. मला माहिती आहे माझं लेकरू ना असं जाणार नाहीये स्वतःहून. तो उत्तमराव मोहिते आहे ना, ह्याचा बाप, त्यानंच नेलं असणार त्याला कुठेतरी. त्यानंच काहीतरी केलं असणार. काय? हो, अरे काल 2-3 वेळा त्याच्या धमकीचे फोन आले होते. काय करेल माझं लेकरू? काय करेल सांग ना. घाबरला असेल रे, मला माहितीये. अडकवलं असेल माझ्या पोराला त्यानं. असं नाहीये तो. नाही, असं पळून जाणारतलं नाहीये तो. ए ए ए ए राजा, ए बाळा, ए शोध रे माझ्या बाळाला. मदत करा रे. तो उत्तम काय करू शकेल माझ्या लेकराचं. मदत कर रे, मदत करा रे. कोण आहेस तू? हा, तू बोलत का नाही आहेस रे? बोलत का नाही आहेस तू? काकू, त्यांना बोलता येत नाही. माझं राजीव. काकू, प्लीज तुम्ही काळजी नका करू. अहो, आम्ही राजीवची मदतच करायला आलोय. विश्वास ठेवा आमच्यावर. वाचवा रे माझ्या बाळाला, माझ्या लेकराला वाचवा. कुठं असेल माझं पोर? शोधा रे त्याला, शोधा रे. कुठे असेल माझं लेकरू? दादा, आपण दोघं समदुःखी आहोत.
मी बघू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही. दादा मला मला बहीण समजा तुमची. माझ्या राजीवला शोधा हो. माझं 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 बाळ असं नाही आहे, खूप चांगला आहे तो. काल तो नेहाला पत्रे आणि फोटो परत करण्यासाठी फोन करत होता हो. ती पोरगी ऐकूनच घेत नव्हती ना दादा. दादा करणं मदत माझ्या पोराला हो. ए बाळा. काका राजीव कुठे आहे याबद्दल काही कल्पना आहे तुम्हाला? हे तुम्ही मला का विचारताय? कारण तो घरी नाहीये. त्याच्या आईला काहीही न सांगता तो गायब झालाय. अच्छा, म्हणजे राजीव गायब झाला तर तुम्ही माझ्यावर संशय घेताय? मी त्याला कुठेतरी डांबून ठेवला असणार असा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करत नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगते, माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना राजीवच्या आईने तुमच्यावर संशय व्यक्त केलाय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे का तिच्यावर? जोपर्यंत सत्य कळत नाही तोवर माझा कोणावरही विश्वास नाही. राजीवच्या आईच्या मते त्याने नेहाला त्रास न देण्याचं कबूल केलं. तो नेहाला कॉल आणि मेसेजेस करत होता, पण तिला त्रास देण्यासाठी किंवा प्रयागच्या मनात संशय निर्माण व्हावा म्हणून नाही, तर तिला तिची पत्र आणि फोटोज परत करण्यासाठी. यावर विश्वास बसतोय तुमचा? अहो, त्याच्या आईला दिसत नाही. नाही, बरोबर आहे म्हणा. स्वतःच्या मुलाची कारस्थानं कशी दिसणार? आणि दिसली तरी मान्य कोण करतंय? तुम्हाला काय वाटतं? तो गरीब आहे, माझ्या कंपनीत खालच्या हुद्द्यावर कामाला आहे, या एकाच कारणासाठी मी लग्नाला विरोध केला? नाही मॅडम, मला माणसांची चांगली पारख आहे. तो जिद्दी नव्हता, कर्तबगार नव्हता आणि प्रामाणिकही नव्हता. हवं तर तुम्ही नेहाला विचारा. नेहा, नेहा, त्या दिवशी माझ्यावर हल्ला करणारी माणसं कोण होती हे माहिती आहे तुम्हाला? हा, ठीक आहे, नंतर येऊन भेटायला सांगा मला. ओके. ती माणसं कोण होती सांग ना याना. ती राजीवनीच पाठवलेली माणसं होती आणि तो प्लॅनही त्याचाच होता. काय? हो, माझ्यावर आणि बाबांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तो हे सगळं करत होता. आणि तीच संधी साधून तो बाबांकडे माझा हात मागत होता. आणि तेव्हा त्यांनी बाबांना खरंच वाचवलं
असं समजून मीही त्याला साथ दिली. पण मी नाही म्हटलं आणि ही नाराज झाली. पण काही दिवसात मी त्या माणसांना समोर आणल्यानंतर हिरोचा झिरो झाला. बोल रे, कोणी पाठवलं तुला? हा? तू या माणसांना पाठवलं होतंस? इतकं खोटं बोललास माझ्याशी? तू माझा विश्वास तोडलायस राजीव. चालतं हो आताच्या आता इकडनं. नाही नेहा, माझं ऐकून आधी बाबांनी प्रॉपर्टीतला हिस्सा देणार नाही हे म्हटल्यावर राजीवने कच खाल्लीच होती. त्यात तो हल्लाही त्याने केलाय म्हटल्यावर राजीव माझ्या मनातून पार उतरून गेला आणि त्यामुळेच माझे डोळे उघडले आणि आई बाबा सांगतील त्या मुलाशी लग्न करायला मी तयार झाले. पण ही तुझी तडजोड होऊ शकते. मला सांग, प्रयाग तुला खरंच पसंत आहे? हो, मला प्रयाग खरंच मनापासून आवडलाय. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आमच्या दोघांचं जमेल. मला त्याच्याबरोबर परदेशी जायला मिळेल, अख्खं जग फिरायला मिळेल. बघितलं ना अस्मिता मॅडम, नेहा खुश आहे प्रयाग सोबत आणि हे सुख राजीवला बघवत नाहीये. मला तरी वाटतं की तुम्ही त्याला भेटू नये, कारण माझ्यावर संशय यावा म्हणूनच तो लपलाय. त्या दिवशीचा हल्ला जसा बनाव होता तसाच हाही आहे. राजीव कशाला उत्तमवर हल्ला करेल? त्याचं कोण कशाला ऐकेल रे? गरीबाला फक्त लाथा खायच्या असतात. त्याचं कोणी ऐकायला त्याच्याकडे न सत्ता न संपत्ती. पण काकू, नेहा राजीव विरुद्ध खोटं का सांगेल? तिचं त्याच्यावर प्रेम होतं ना. आणि मुळात उत्तमरावांची प्रॉपर्टी मिळणार नाहीये असं कळल्यानंतर राजीवनीच माघार घेतली होती. हो, त्याने माघार घेतली ना. ती माघार त्या नेहाच्या सुखासाठी घेतली रे. कारण नेहाला आयुष्य आरामाची सवय आहे. ह्याच्या तटपुंज मिळकतीत कशी पुरी होणार होती ती? पण ते गुंड तर म्हणाले की त्यांना राजीवनेच पाठवलं होतं. अरे, त्या उत्तमकडे एवढा पैसा आहे, एवढी सत्ता आहे, तो पैसे देऊन गुंड्यांना खोटं बोलून घेऊ शकतो. हो, राजूने सांगितलं मला सगळे त्याचे कारनामे. मी माझ्या लेकराला शोधा. हो, माझ्या लेकराला शोधा तुम्ही. काकू, आमचे प्रयत्न चालू आहे, तुम्ही नका काळजी करू. आणि राजीव जर इथे आला तर आम्हाला कळवा. येतो आम्ही. देवा, माझ्या लेकराला वाचव रे. देवा, माझ्या लेकराला वाचव. नाही तर मला तरी उचलून ने. या घराच्या किंवा प्रयागच्या आसपास फिरकलास तर याद राख, असं त्याला दम दिला होता मी. पण तो फक्त त्याला घाबरवण्यासाठी दिला होता. मी त्याला काहीही केलेलं नाही. आणि इथे येऊन माझ्यावरच संशय घेण्यात वेळ वाया घालवणार असाल तर तुम्ही या फंक्शनलाच येऊ नका.
तुम्ही असाच सूर ठेवणार असाल तर तुम्हाला समजावण्यात किंवा तुमच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही आहे ना. कुणी जर आपल्याला मदत करत असेल तर त्याला समजून घ्यायला हवं. पण ते न करता तुम्ही हेकेखोरपणा करताय असं नाही वाटत तुम्हाला? मला माहिती आहे मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण हे सगळं तुम्हीच बोलायला भाग पाडतायत मला. हे बघा अस्मिता मॅडम, मोहिते आणि देसाई या दोन बड्या घराण्यांमध्ये नातं निर्माण करणारी ही एंगेजमेंट आहे. मोजकीच पण मान्यवर मंडळी येणार आहेत. एका मोठ्या समारंभाचा मी यजमान आहे. अशा वेळी तुमच्या संशयाचा फोकस जर माझ्यावरती असेल तर ते मला चालणार नाही. ठीक आहे, येते मी. थांब अस्मिता. जान्हवी, मी अस्मिताला आमंत्रण देऊन बोलावून घेतलंय. तिचा असा कोणी अपमान केलेला मला नाही सहन होणार. मी रिक्वेस्ट केली तिला इथे येण्यासाठी. तुम्ही जसे या घराचे यजमान आहात तशी या घराची मी गृहलक्ष्मी आहे ना. माझ्या शब्दाला काही किंमत आहे का नाही? जान्हवी, तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? एक मिनिट प्लीज प्लीज, तुम्ही भांडू नका. काका, तुमची इच्छा नसेल तर मी इथे नाही थांबणार. आणि मावशी, मी यातलं काहीही आईंना नाही सांगणार. आई साखरपुड्याला नक्की येते. आणखी एक, मी इथून जात असले तरीही माझा शोध संपलेला नाही. कुठलंही काम अर्धवट टाकणं माझ्या तत्वात बसत नाही. मी माझ्या परीने राजीवचा शोध घेत राहीन. तो जर निष्पाप असेल तर त्याला वाचवण्यासाठी, आणि तो जर खरंच दोषी असेल तर नेहाच्या साखरपुड्यात विघ्न आणण्यापासून त्याला थांबवण्यासाठी मी येईन. नक्की येईन. मावशी येते. हा अस्मिता.